हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आणि आजची जी सुरुवात होती ब्लॉगची ती नुर्वीने केली आहे, तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजकाल नुर्वीला खूप कळत आहे की मम्मा ब्लॉग बनवतीये, मम्मा शूट करते काहीतरी. तर तिला असं असतं की मम्मा मला पण ब्लॉगमध्ये घे किंवा मम्मा मला पण शूट कर, मला पण मोबाईलमध्ये बोलायचं आहे अशी म्हणत असते. बाय द वे ती किती वाजता झोपली माहिती का? संध्याकाळी 6 वाजता झोपली आहे. मग मी तिला 6:30ला वगैरे उठवायला गेले होते, पण ती काही उठली नाही. मग शेवटी ती किती वाजता उठली? रात्री 8 वाजता उठली आहे. मग तिची एवढी झोप झाली होती की रात्री ती काही झोपली नाही लवकर, आम्हाला पण झोपू दिलं नाही. रात्री ती 1 वाजता झोपी गेली. त्यानंतर मी सायंकाळची जी कामे असतात आपली, कपडे वगैरे काढून घेतले. नंतर किचनमध्ये आले, जे काही भांडे होते ते लावून घेतले. ग्रीन टी पण ठेवली होती संध्याकाळी, कारण मी सकाळी चहा घेतला होता. आमच्या दोघांना पण ग्रीन टी ठेवली होती. विचार करत होते आता रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं, जो की रोजचाच प्रश्न असतो. मग म्हणलं छान असा सोयाबीनचा पुलाव बनवूया सिंपल, म्हणजे नुर्वी पण खाईल, कारण नुर्वीसाठी परत मला वेगळं काहीतरी बनवावं लागेल. ॲक्च्युली आधी असं ठरलं होते की सोयाबीनची चिली वगैरे बनवूया, पण मी जेव्हा फ्रीज उघडलं तर मग बरेच काही गोष्टी नव्हत्या. शिमला मिरची नव्हती, कोबी पण नव्हती. मग म्हणलं की एक काम करूया, सोयाबीन डायरेक्ट आपण राईसमध्ये बनवूया. म्हणून ठरलं की सोयाबीनचा पुलाव टाईप बनवूया म्हणून. आधी मला ग्रीन टी अजिबात आवडत नव्हती. मी बऱ्याच प्रकारच्या ग्रीन टी ट्राय केल्या. मग मला एक भेटली ऑर्गॅनिक इंडियाची ग्रीन टी, तर ती खूप छान लागते, त्याची टेस्ट पण जरा छान आहे. म्हणून मग मी रेग्युलर ही ग्रीन टी यूज करते आणि मला आता ती सवय पण झाली. आता चहा नसला तरी मला ग्रीन टी असली ना तरी पण चालतं. सायंकाळी मग मी देवाजवळ दिवा लावला. चला तर मग आता सोयाबीन पुलावची तयारी करूया. हे जे सोयाबीन आहेत ना, हे थोडे आकाराने छोटे आहेत, तर मला हे खूप आवडले. इथून मागे तर मी असे मोठे जे असतात ना सोयाबीन, ज्यांचा आकार थोडा मोठा असतो ते यूज करायचे. पण जेव्हा आपण ते पाण्यामध्ये उकळतो ना, तर त्याची साईज जरा जास्त होते. मग असं वाटतं की ते थोडे परत कट करावे, त्याचे 2 तुकडे. म्हणून मग मी आजकाल छोटेच आणते. तर पुलाव बनवण्यासाठी मी सिंपल अशी फोडणी देते. तेल टाकून घेतलं, हिंग टाकलं, मोहरी टाकली, त्यानंतर जिरे टाकून घेतले आणि कढीपत्ता टाकला, बारीक चिरलेला लसूण टाकला आणि किसून घेतलेला होता मी इथे अद्रक, तो टाकला. नंतर टोमॅटो टाकला, कांदा टाकला आणि जे आपले सोयाबीन होते ते पण छान उकडून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं, ते पण टाकले. मग हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि हां, दही टाकायला अजिबात विसरू नका. दही टाकल्याने सोयाबीन पुलाव एकदम छान बनतो. मग 2-3 मिनटं असंच त्याला शिजवून घ्यायचं. आणि मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला यूज करते आहे. त्यामध्ये छान असं मसाल्याचा फ्लेवर येतो, कारण यामध्ये थोडेसे ना खडे मसाले पण असतात, त्याचा फ्लेवर येतो. मी जे इथं राईस आणि डाळ भिजत टाकली होती ती पण इथं टाकून घेतली. परत त्याला छान हलवून घेतलं, एकजीव करून घेतलं. मग कोथिंबीर टाकली आणि मग गरजेनुसार पाणी टाकून घेतलं. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. मला जास्त पाणी असलेलं आवडत नाही, म्हणजे थोडासा मोकळा असा राईस झालेला आवडतो. आणि मग मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर मग आपल्याला कढी बनवायची होती, त्याची तयारी करते मी. इथं मी अर्धी वाटी दही घेतलं होतं आणि 1 चमचा त्यात मी डाळीचं पीठ टाकलं, ते छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये हळद पण टाकून घेतली लगेच आणि छान मिक्स करून घेतलं. मग फोडणीची तयारी केली. कढईमध्ये तेल घातलं, हिंग टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला लसूण टाकला. त्यानंतर मग थोडीशी मी एकच हिरवी मिरची टाकली, कारण की मग नुर्वीसाठी. नंतर मी हे जे मिश्रण तयार केलं होतं डाळीचं आणि दह्याचं, ते पण टाकून घेतलं. आणि जशी मी म्हणलं की आम्हाला थोडीशी पातळ कढी आवडती, मग परत त्यात पाणी पण टाकलं. आणि हां, साखर टाकायला विसरू नका, अर्धा चमचा साखर पण टाकून घ्या. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर पण टाकून घ्या. त्यानंतर छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे छान अशी कढी बनते. मग मी काय करत असते,
जोपर्यंत राईस होतो आहे, जोपर्यंत कढी होती आहे, तोपर्यंत मी हे जे सिंकमध्ये भांडे पडले असतात ते पटकन घासून घेते. म्हणजे जेवण केल्यावर थोडेसेच भांडे पडतात आणि लवकर आपलं किचन रॅपअप होतं. तर ते भांडे पण घासून झाले सिंकमधले आणि इकडे कढी पण शिजली आणि इकडे आपला राईस पण झाला. त्यानंतर मग मी पापड भाजायला घेतले आणि जे उडदाचे पापड मी भाजते ना ते मी घरी बनवले होते आणि फर्स्ट टाईमच ह्या वर्षी मी ट्राय केले. तर थोडेसे पातळ झाले, थोडेसे जाड झाले, जसे झाले तसे झाले, पण घरचे पापड हे छानच लागतात. तर मग असे 2 पापड भाजून घेतले आमच्या दोघांना. नुरवी तर काही खात नाही, तिला पापड अजिबात नाही आवडत, तिला फक्त हे आवडतं पोंगा, ते पण नाचणीचे जे पोंगे असतात ना ते आवडतं, त्याला बॉबी असं म्हणतात. आणि इथं पुलाव बघू शकता एकदम छान झाला होता, मोकळा असा. तर मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.